नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण काही कृतींची मालिका बघणार आहोत. अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो आणि 3री ते 5वी करिता वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. आपला अध्ययन स्तर आहे अध्ययन स्तर क्रमांक 2, 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात. अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात अशा विद्यार्थ्यांकरिता मी आपल्याकरिता एक कृती घेऊन आलेली आहे. कृतीचं नाव आहे चित्र अंक कार्ड जोड्या जुळवा. चला तर मग बघूया चित्र अंक कार्ड जोड्या जुळवा ही कृती कशी करायची ते. चित्र अंक कार्ड जोड्या जुळवा ही एक मजेशीर कृती आहे ज्यामध्ये मुलांना खेळण्यातून आनंद मिळणार आहे आणि त्यांचं शिक्षण देखील सुलभ होणार आहे. आता ह्या कृतीसाठी आपल्याला काही साहित्य लागतील, जसे की 0 ते 9 अंक कार्ड लागतील आणि 0 ते 9 संख्या चित्र कार्ड देखील लागतील. आता ही चित्र कार्ड जी आहे ती एकाच प्रकारची बनवलेली बरी होईल, कारण की मुलांना ते समजायला देखील सहज होईल. जसं उदाहरणार्थ हे 2 चेंडूचं चित्र कार्ड आहे. या चित्र कार्डामध्ये 2 चेंडू आहेत. हे 1 चेंडूचं चित्र कार्ड आहे, यामध्ये 1 चेंडूचं चित्र आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व 0 ते 9 ही चित्र कार्डे चेंडूचीच जर आपण बनवली तर फार बरं होईल. आणि एक आपल्याला कार्ड कोरा ठेवायचा ज्यामध्ये आपल्याला एकही चित्र राहणार नाही. त्यामुळे आपण ज्या मुलांना ते चित्र कार्ड दाखवू तेव्हा मुलांना प्रश्न विचारला की या चित्र कार्डामध्ये किती चित्र आहेत, तर मुलं सांगतील की काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे किती आहे तर 0 आहे. अशा प्रकारे आपल्याला चित्र कार्ड बनवायचे आहेत. आता आपण सर्वप्रथम काही पूर्वतयारी करून घेऊया. टेबलावर किंवा फरचीवर, वर्गातल्या टेबलावर किंवा फरचीवर छोटे छोटे 10 चौकटीचे 2 ओळी आपल्याला आखायचे आहेत. एका ओळीमध्ये आपल्याला अंक कार्ड ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला चित्र कार्ड ठेवायचे आहेत. आता ही आपण प्रथम कृती करून घेतलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष चित्र अंक कार्ड जोड्या जुळवा ही कृती कशी करायची ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जे अंक कार्ड आहेत ते एक अंक कार्ड बाहेर काढायचं आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की या अंक कार्डावर कोणती संख्या आहे. उदाहरणार्थ मी 3चं अंक कार्ड बाहेर काढला, विद्यार्थ्यांना दाखवला तर ते म्हणतील की 3 आहे. या अंक कार्डावर 3 ही संख्या आहे. अशा प्रकारे सर्व अंक कार्ड बाहेर ठेवायचे आहेत. त्यानंतर चित्र कार्ड काढायचे आहेत आपल्याला आणि मुलांना दाखवायचे आहेत आणि मुलांना विचारायचं आहे. उदाहरणार्थ 2 चेंडू असलेलं चित्र कार्ड बाहेर काढलं असेल मी, तर मी मुलांना विचारणार की या चित्र कार्डामध्ये किती चेंडू आहेत. विद्यार्थी सांगतील 2 चेंडू आहेत. जर विद्यार्थ्यांना सांगता नाही आले तर आपल्याला प्रत्येक चित्र कार्डाचे वाचन मुलांकडून करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपण जे अंक कार्ड काढले होते ते अंक कार्ड एका चौकटीमध्ये क्रमाने लावून घ्यायचे आहेत आणि आता चित्र कार्ड जे आहे ते सरमिसळ करून ठेवायचे आहेत आणि वर्गातील एकेका मुलांना समोर बोलवायचं आहे आणि एक चित्र कार्ड त्यांना उचलायला सांगायचं आहे. एक चित्र कार्ड त्यांनी उचललं की त्यांना विचारायचं आहे की या चित्र कार्डामध्ये किती चेंडू आहेत. उदाहरणार्थ त्यांनी 4 चेंडू असलेलं चित्र कार्ड बाहेर काढलं असेल तर त्याला सांगायचं आहे की या चित्र कार्डाचं तू 4 अंकासोबत जोडी जुळव. अशा प्रकारे वर्गातील प्रत्येक वेगवेगळ्या मुलांना प्रत्येक वेळी बोलवायचं आहे आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे चित्र कार्ड त्यांना उचलायला सांगायचं आहे आणि सर्व अंक कार्डासोबत सर्व चित्र कार्डाच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता सर्व अंक कार्डाच्या आणि चित्र कार्डाच्या जोड्या जुळवून झाल्या की मग पुन्हा एकदा त्यांचं क्रमाने वाचन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती घेता येईल. पुढच्या वेळेस काय करता येईल आपल्याला, आपण अंक कार्ड क्रमाने लावलेले आहेत ते तसेच ठेवायचे आहेत, परंतु जे चित्र कार्ड क्रमाने लावलेले आहेत त्यांना उचलून एका टोपलीत सरळमिसळ करून ठेवून द्यायचे आहेत आणि मग विद्यार्थ्यांना समोर बोलवायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला अंक कार्डासोबत चित्र कार्डाची जोडी जुळवायची आहे. एका विद्यार्थ्याने जर पूर्ण अंक कार्डासोबत चित्र कार्डाची जोडी जुळवली तर त्याला शाबासकी देखील द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ही कृती वैयक्तिकसुद्धा घेऊ शकतो किंवा गटात देखील घेऊ शकतो. त्याकरता काय करावं लागेल की विद्यार्थ्यांचे 2 गट बनवावे लागेल. एका गटाला अंक कार्ड द्यावे लागतील, एका गटाला चित्र कार्ड द्यावे लागतील आणि मग शिक्षकांनी म्हटलं की आपापल्या जोड्या जुळवा. तेव्हा मग विद्यार्थी 1 अंक कार्ड असलेला विद्यार्थी आणि 1 चित्र कार्ड असलेला विद्यार्थी दोघे समोर येतील आणि ती जोडी जुळवून दाखवतील. अशा प्रकारे 9 पर्यंतच्या जोड्या जुळतील आणि मग ते क्रमाने चौकटीमध्ये मांडून ठेवायचे आहेत.
अशा प्रकारे आपल्याला ही कृती घेता येईल. ही कृती घेतल्याने काय होईल आहे, विद्यार्थ्यांना अंक क्रमाने म्हणता येतीलच आहे, परंतु अधलेमधले आपण अंक विचारले ते सुद्धा विद्यार्थ्यांना सांगता येतील आणि चित्रासोबत त्यांची जोडी जुळवता येईल. अशा प्रकारे त्यांचा अध्ययन स्तर उंचावेल आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित होण्यात मदत होईल. चला तर मग आपल्या वर्गात आपण ही कृती करून बघूया. धन्यवाद.